मीराबाई बाप्पासाहेब जाधव, राहणार कचनेर. मी ह्या गावची राहणारी नाही. मी 77 पासून इथं राहते आणि ही प्रॉपर्टी माझी आहे. मी ही विकलेली नाही. उबाळे मॅडम, मंडळ अधिकारी आणि कृषी अधिकारी ह्या सगळ्यांनी येऊन प्रत्यक्ष पाहणी करायची, विचारायचं, फोटो काढायचे न्यायचे. पण उबाळे मॅडमनी खोटी माहिती दिली. कबुलायतनामा तर दुसऱ्याच्या नावावर होता. ते मी सिद्ध करून दाखवलेले, सगळं माझ्या नावाने झालेले. परंतु यांनी विनाकारण अफरातफरा करून मला धमक्या देऊन हे करून जागेवर आम्हाला न माहीत होता परस्पर आमच्या जमिनीचे खोटे कागदपत्र तयार करून त्यांच्याजवळ ठेवण्यात आलेले आहे. आणि आता बी येतात, आले की त्यांनी फोटो काढून घेतात, लांब लांब उभा राहतात, माझ्या मालाचा फोटो काढतात. कोणी माझ्या इथं खुरपायला बाया आल्या तर त्यांना धमक्या देतात, हे करतात, माझी मालाची नुकसान करतात. त्याच्यामुळं नाही का मला न्याय देण्यात यावा. माझ्या पाठीमागं मनुष्यबळ नाहीये आणि माझा मुलगा एक आहे, तर हत्या झाली माझ्या मुलांची. त्याच्यामुळे माझ्या मागं मनुष्यबळ नाही राहिलं. माझा नवरा वेडा झालेला आहे आणि त्या वेड्याच्या याच्यामध्ये मी हा माझा प्रॉपर्टीचा व्यवहार सांभाळते आणि त्याच्यावरच माझे उपजीवन भागवते. शासनाने मला न्याय मिळवून द्यावा. आणि माझी एवढीच हात जोडून विनंती आहे की माझी जी पहिलीपासून प्रॉपर्टी आम्ही 1 गुंठा सुद्धा विकलेला नाही, माझं क्षेत्र मला बरोबर करण्यात यावं आणि ह्या लोकांनी घेतलेले नावं माझ्या सातबाऱ्यावरचे काढून टाकण्यात यावे. यांनी आम्हाला कुठल्या प्रकारच्या नोटीस दिल्या नाही, काही नाही. अगोदरच फेर लावून घेते, सगळं करते आणि तुमचा अर्ज द्या, अर्ज दिला तुमचा अर्ज फेटाळण्यात येतो असं तहसीलदार सुद्धा म्हणतात. तहसीलदाराला सुद्धा विनंती केलेली आहे मी की सत्य पडताळणी झाल्याच्या नंतर त्यांची फेर कॅन्सल झाल्याच्या नंतर डबल कागदपत्र कसे तयार होतात. तर त्यांनी हायकोर्टाची दिशाभूल केली. 2787 रिट पिटिशन मध्ये माझं सिव्हिल रिव्हिजन ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे मी आणि ती ऍप्लिकेशन दाखल असताना विकल्या गेलेली आहे आणि त्यांच्या नावाने अगोदरच फेर लावण्यात आलेला आहे. त्याच्या आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नाही किंवा नोटीस किंवा नाही. पण फेर झाल्याच्या नंतर आमच्या मुलीला, तेव्हा मी दवाखान्यात ऍडमिट होते, माझ्या मुलीला सांगितलं की तुम्ही नाही का ही जमिनीचं फेर तहसीलदार द्या, आम्हाला फेर आडवा म्हणून, तुमचं असं असं झालं म्हणून. माझ्या मुलीने एक अर्ज केला तर माझ्या मुलीचा अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यांच्या नावाने माझ्या सातबाऱ्यावर त्यांचे नाव घेण्यात आलेले. हे लोक 8-10 लोक मला नाही का विनाकारण त्रास देतात. मला म्हणतात की तुला मारून टाकू, तुला हे करू. 5 तारखेला त्यांनी मला जीव मारण्याच्या धमक्या दिल्या. त्याच्याबद्दल मी पोलीस स्टेशन चिकलठाणला गेले. त्यांनी माझी तक्रार घेतली. तक्रारमध्ये FR फाडायचा ते NCR फाडला आणि जा म्हणे तुम्ही आता इथं. त्या समोरच्या पार्टीवाल्याला फोन करून या लोकांनी बोलून घेतलं आणि पुन्हा आमच्या हे केलं. आज बी त्यांनी मला तिथं बोलवलं होतं. तर यांनी मला विनाकारण त्रास देतात. माझ्याकडचे A to Z रेकॉर्ड घेतात आणि मग रेकॉर्डची हेराफेरी करून टाकतात. असं हे कामं कोण करायला लागलं? तलाठी आणि मंडळ अधिकारी, तलाठी आणि हे तहसीलदार हे सगळे मिळालेले आहेत. सगळे माझ्या एकाकडून लक्ष देत नाही, काही नाही. तरी साहेबांना एकच विनंती आहे की मला जमीन मला करून देण्यात यावं. माझ्या परस्पर माझ्या जमिनी विकल्या जातात. या तलाट्याला हाती धरून करोनाच्या काळामध्ये शासनाची दिशाभूल केली. तर ही बी लक्षात, हे आता बी नसते आले माझ्या जमिनीवर पाहायला. परंतु मी नाही का मंत्रालयात जाऊन मंत्रालयाकडून लेटर आणल्याच्या नंतर जमीन माझ्या पंचनामा करून घेतला. आता पंचनामा झाल्याच्या नंतर तरी ह्यांनी लोकांनी परस्पर माझी जमीन विकलेली आहे. त्याच्यावर आमच्या कोणाच्या सह्या नाही, आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नाही. आणि हे तलाट्याने, तहसीलदार, तलाठी आणि हे लोक 8-10 लोकांना विकलेली आहे यांनी. पण जी जमीन माझ्या ताब्यात आहे, मी वहिती करते. आणि यांनी ही जर न्याय मला नाही मिळाला तर मी मंत्रालयात जाते आणि उपमंत्री एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेब, सुमित्राताई, अजितदादा पवार यांच्या सगळ्या मंत्र्यांना मी लेटर देणार आहे आणि उपोषणाला बसणार आहे. कारण की माझ्यावर झालेला अन्याय यांनी प्रत्यक्ष पाहणी करावं. तहसीलदार, तलाठी हे लोकांनी माझी हेराफेरी करून माझी जमिनीची अफरतफर करून जमीन माझी मला न माहीत होता विकल्या गेलेली आहे. तरी सरांना हात जोडून विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा.
आणि माझी जमीन मला देण्यात यावं. माझा नवरा 1979 पासून मनोरुग्ण आहे. बाप्पासाहेब काशीनाथ जाधव यांनी बी कुठल्या प्रकारची प्रॉपर्टी विकलेली नाही, परंतु ह्या लोकांनी अफरातफरा करून माझी जमीन ही करून घेतलेली आहे. तरी माझी जमीन मला देण्यात यावं हीच माझी हात जोडून विनंती आहे. जर ही जमीन मला माझ्या नावाने न करण्यात आली तर मी हे मंत्रालयामध्ये सगळ्यांच्या नावाने अर्ज तयार करून, कागदपत्र तयार करून मी तिथे उपोषणाला बसणार आहे.